नमस्कार. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपण पोचलोय नवनियुक्त नगराध्यक्ष अविनाशजी गायगोले. पहिल्यांदा ते नगरसेवक होते. नगरसेवकाचा कार्यकाळ त्यांचा सर्वांनी पाहिला. त्यानंतर जे त्यांची लायबिलिटी होती म्हणजे आमदारकीसाठी ती सुद्धा त्यांनी अजून पाहिली. असं करत असताना एक त्यांना यावेळेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे अंजनगावची आणि पक्ष त्यांनी निवडला अचूक बीजेपी. आणि त्यांची जी अपेक्षा होती यावेळेस पूर्णत्वास गेली. आणि ही अपेक्षा पूर्णत्वास का गेली? इथले बीजेपीचे जे धुरंधर नेते आहेत नितीन पटेल, की मागच्या वेळेस ते सुद्धा पंचायत समितीची उपसभापती राहून 2 वेळची टर्म त्यांनी मारली. अशा जीवाभावाच्या लोकांमुळेच आज ते या पदावर विराजमान होऊ शकले. आणि निवड करताना त्यांनी बीजेपी पक्षाची निवड केली, हे इथे उल्लेखनीय बाब. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आज बा तुमची जोडी पाहिली म्हणजे मनाला असं समाधान वाटलं. दोन्ही ठेंगणे ठेंगणे, पण जसे लालबहादूर शास्त्री होते, उंची जरी कमी कमी होती पण त्याची कीर्ती महान होती, तशी ही तुमची आता अंजनगाव मध्ये जोडी फसली. एक शहर प्रमुख सांभाळते, एक खेळ विभाग सांभाळते. दादा ही मजाल तर तुम्ही खूपच जबरदस्त देऊन टाकली. अच्छा कच्चा म्हणजे पागल लोक झाले, की लोक म्हणत की बा उच्चस्त पदाधिकारी आहे, इंजिनियर आहे, खिडकी उघडत नाही, हे उघडत नाही, ते उघडत नाही. पण ह्या लोकांच्या ज्या भ्रमक कल्पना आहेत ह्या फक्त तुम्हाला बदनाम करण्यासाठी इथे केलेल्या होत्या. पण त्यावर तुम्ही मात करून आज जो तुम्ही नगराध्यक्ष पदाचा माळ तुमच्या गळ्यात पडली, ही पडणार हे तुम्हाला निश्चित माहित होतं का? सर्वप्रथम मी अंजनगाव सुरजी शहरवासियांचे आभार मानतो. जनता जनार्दनाने मला भरघोस मतांनी निवडून दिलं. त्या मागच्या त्यांच्या भावना ह्या होत्या की त्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर होता. त्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे आणि भारतीय जनता पार्टीवर राहील. सोबतच त्यांचा विश्वास अविनाश गायगुलेवर होता की एक इंजिनियर म्हणून अविनाशच्या डोक्यात एक ब्ल्यूप्रिंट अंजनगाव शहराच्या विकासाची आहे. सोबतच भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. आदरणीय मोदीजी आणि देवाभाऊ हे खंबीरपणे अविनाश गायगुलेच्या आणि भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुरजी शहराच्या व तालुक्याच्या पाठीशी राहणार आहे. त्यानंतर इथे असलेल्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याने, जनतेने, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जबरदस्त मेहनत केली आणि विजयश्री खेचून आणली. कारण ही विजयश्री खेचून आणण्यात सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. इतर लोकांनी तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलंय की टीका टिप्पणी केली, इंजिनियर आहे, असं आहे, तसं आहे, परंतु ते फक्त विरोधक आहे. त्यांना माझी एक वेगळ्या प्रकारची भीती असू शकते, म्हणून त्यांनी माझ्यातील उणिवा ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीच्या काढल्या. माझ्यात उणिवा आहेत असं नाही आहे, पण त्या चुकीच्या पद्धतीच्या सांगितल्या. परंतु अंजनगाव सुरजी शहरात 50 वर्षापासून वास्तव्य आहे आणि अंजनगाव सुरजीतील प्रत्येक कोपऱ्यातला नागरिक, पदाधिकारी, सामान्य जनता अविनाश गायगुलेला जवळून ओळखते. आणि ज्यांनी टीका केली असेल त्या लोकांनी जवळून अविनाशला पाहिलं नसेल, म्हणून त्या लोकांनी तशी टीका केली. त्या टीकेला कोणत्याही प्रकारची भीक न घालता जनतेने मला आशीर्वाद दिले. मागच्या वेळेस आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस कसं, आता तुम्ही सर्व आमदार म्हणा की तुम्ही सर्व सोयरे आहे. मागच्या वेळेस मी असं ऐकलं होतं की तुम्हाला जर तिकीट भेटली तर तुम्ही लढवायचं, मी माघार घे, आणि मला जर भेटली तर तुम्ही माघार घ्यायची, मी लढवायचं. पण यावेळेस नेमकं स्वतः तुम्हाला ज्यांनी आश्वासन दिले होतं की तुम्हाला जर तिकीट भेटले तर नक्कीच तुम्ही लढवा, पण यावेळेस त्यांनी नगराध्यक्षाची तिकीट जेव्हा बीजेपीने तुम्हाला दिली त्यावेळेस त्यांनी स्वतःचा मुलगा प्रमोट केला. अशा वेळेस तुमच्या मनात कधी राग अनावर झाला नाही का, की बोलल्याप्रमाणे झालं नाही तर हेच लोकांची कामं काय करू शकतील? राजकारणात एक नवीन व्याख्या मला माहीत पडली. आमचे आदरणीय नेते दिवंगत आदरणीय प्रमोदजी महाजन यांचं असं म्हणणं होतं की राजकारणाची व्याख्या म्हणजे जिथे मनासारखं घडत नाही त्यालाच राजकारण म्हणतात.
आणि या राजकारणात मनासारखं होणं हे अशक्य आहे. जर कधी तुम्हाला तुमच्या मनासारखं लागत असेल, झालं पाहिजे, तर तुम्ही राजकारणात नाही राहत. अशा असंख्य गोष्टी असतात राजकारणात. जरी मला कोणी शब्द दिला होता, तरी ठीक आहे. राजकारणात त्या गोष्टी चालत असतात. माझा कोणताच आकस कोणावर नाही. शेवटी जनतेने योग्य निर्णय घेतला. आपापल्या पद्धतीने जनतेने आपापला निकाल आमचा प्रत्येकाचा लावला. त्यात माझा वाटा कुठेच नाही, की मी कोणाला हरवलं असेल किंवा मी कोणाला निवडून आणलं असेल, की मी कोणाला मदत केली असेल. शेवटी जनता जनार्दन ही राजकारणात सगळ्यात श्रेष्ठ असते. मतदार हा सगळ्यात श्रेष्ठ लोकशाहीत असतो. लोकशाहीत मतदारांनी प्रत्येकाला आपापली जागा दाखवून दिली. नाही, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला शब्द दिल्यानंतरही तो जेव्हा शब्द मागं फिरवला गेला, तेव्हा तुमची जे कंपनी आहे, तुमचा जो कास्ट आहे, यामध्ये काही हालचाल झालेली नव्हती की अविनाश दादाला शब्द दिल्यानंतरही शब्द पाळल्याने गेला? ज्यांनी शब्द पाडला नाही, मला त्यांच्या विरोधातच लढायला आवडलं आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की ते माझ्या विरोधात लढले. एक आमदार या नात्यानं, आमदाराचा मुलगा या नात्यानं भव्य अशी लढत मी त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने लढलो. त्यांच्यासोबत तुमची लढतच नाही ना, सेकंडवरती तर काँग्रेस आहे. नाही, त्यांना असं वाटलं होतं की बा मी आमदार आहे, माझ्यासोबत अंजनगाव सुरजी शहरातील समस्त जनता आहे. परंतु जरी माझी फाईट त्यांच्यासोबत होती, तुम्ही शब्दाचा विषय सांगितला, की शब्द त्यांनी दिला होता, त्याच्यावर बोलत आहे मी. जरी त्यांनी मला म्हटलं होतं की शब्द देतो, हे करतो, ते करतो. शब्द राजकारणात प्रामाणिक माणसंच पाळू शकतात. सर्व लोक राजकारणात शब्द पाळू शकत नाही. आणि मी प्रामाणिक माणूस आहे, मला शब्द पाळणे आवडते. आणि जरी माझं नुकसान झालं राजकारणात, तरी मी माझे शब्द पाळले दिलेले. तो त्यांचा भाग आहे. त्यांनी पाळो अथवा ना पाळो, त्यात माझा कोणताही प्रकारचा आक्षेप त्यांचा राग नाही. येणाऱ्या काळात तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या नगरपालिकेची असं कोणतं उद्दिष्ट आहे की ते परिपूर्ण माझ्याकडून झालं पाहिजे किंवा तुमच्या बीजेपी पक्षाकडून ते झालं पाहिजे? माझं एवढंच ध्येय आहे, येणाऱ्या काळात नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सरकारातून माझ्या गावासाठी मी किती निधी आणू शकतो व माझं गाव एक ब्ल्यूप्रिंट नुसार एक रोल मॉडेल कसं तयार होईल, याचा उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे. असे असंख्य मुद्दे आहे की जे मी तुमच्यासोबत शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्ही माझ्याशी बोलाल, त्यानंतरच तुम्ही सांगाल की मी काय काय केलं. हे होते नवनियुक्त नगराध्यक्ष अविनाशदादा गायगोले, पण यांच्यासोबतच खिंड लढवणारे ते म्हणजे नितीन पाटील. नितीन पाटील हा चेहरा, तुम्हाला एक सांगतो की ज्यांच्यावर खासदार अडसूळ यांनी फायरिंग करण्याचे प्रयत्न केले होते, तो चेहरा हा नितीन पाटील आहे. पण अशा बंदुकीच्या गोळ्याले त्याने पेपरमिटच्या गोळ्या समजून ते छाती ठोकमध्ये त्यांच्या समोर गेले. अशाच नितळ्या छातीच्या माणसाची थोडीशी आपण बीजेपीच्या बाबतीत जे समर्थपणे इथं तोंड देतात, त्यांची दिलखुलास, त्यांची शब्दशैली हे आपण ऐकू. दादा, अविनाश गायगोले नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मनाला काय वाटलं? अविनाश गायगोले नगराध्यक्ष होणार की ज्या दिवशी तिकीट भेटली त्याच दिवशी क्लिअर झालं होतं. त्यामुळे विजय हा निश्चित त्याच दिवशी सुनिश्चित झाला होता आणि विजयाचं मूर्तमेव आम्ही त्याच दिवशी रोवली होती. पण तो तुमचा जो लीड आहे तो 127 मतात मर्यादित राहिला ना. आमची लढत आमच्या सोबत झाली, त्यामुळे आमचा 5 ते 6 हजाराचा लीड कमी झाला. आम्ही 5 ते 6 हजारांना आत्मविश्वासानं विजय निश्चित करत होतो. आमची लढत आमच्याच सोबत झाल्यामुळे, आमच्या लोकांनीच आमच्यासोबत लढत केल्यामुळे आमचा लीड कमी झाला. नाही, मग हे अगोदर तुमचा आलं नव्हतं की अंदाज आला नव्हता की आपलेच लोक आपल्यासोबत लढत आहेत म्हणून? नाही, अंदाज आला होता, पण तरी पण आम्हाला अखेरच्या 2 दिवसापर्यंत सुद्धा वाटत होतं की ते मतं आम्हाला मिळतील. तो एक प्रवाह होता, तो आमच्या सोबत राहील असं आम्हाला वाटत होतं. पण अखेरच्या दिवशी आमच्यासोबत तो प्रवाह राहिला नाही आणि जो प्रवाह शिवसेनेसंघ उभाटाकडे जात होता तोही प्रवाह त्यांच्याकडे राहिला नाही. तो एक विशिष्ट घटक तिकडे एकीकडे गेल्यामुळे आमचा लीड त्यामुळे कमी झाला. जे विशिष्ट घटकातले जसे दर्यापूरला बीजेपीला मोठं म्हटले, तसे तुम्ही डिवायडेशन करू शकले नाही. डिवायडेशन इथं होतच नव्हतं. आम्ही कोणताही विशिष्ट घटकातला उमेदवार आमच्या सोबत केलेला नाही आणि आम्ही त्या
पद्धतनं राजकारण करून त्यांच्यापर्यंत हात मिळवणी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आम्ही तो करणारी भविष्यातही करणार नाही. आता तुमच्या सीट कमी आहे नगरसेवकाच्या, तर त्यामुळे आता नवीन एक नियम निघाला, त्या नियमात तुम्ही इथं परफेक्ट बसू शकत नाही. अशा वेळेस जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही हात मिळवणी कराल का? हात मिळवणी करणार म्हणजे विशिष्ट घटकापर्यंत राजकारणात काही गोष्टी विसराव्या लागतात आणि त्या विसरून चालावं लागते. 5 वर्ष सभागृह नगराध्यक्षाला चालवावं लागते आणि त्यामुळे कोणासंग कशा प्रकारचे हात मिळवणी करायचे आणि सभागृहात पोहोचायचं आणि सभागृहात भारतीय जनता पार्टीचं सरकार मजबूत कसं 5 वर्ष चालेल याचे परिपूर्ण प्रयत्न राजकीय शैलीनुसार आम्ही करू. ते आमचे अध्यक्ष सुद्धा उमेदवार आहेत, ते सुद्धा करतील. याच्यात कोणतंही दुमत नाही. नाही झालं काय, विशिष्ट महाराष्ट्रात जर समजा विरोधी पक्ष जर टिकून राहिला तर थोडेसे लोकांचे प्रश्न तिथं लावले जातात. पण आज तुमची नीती म्हणा का तुमची ते एखादा व्ह्यू म्हणा, तुम्ही विरोधी पक्षच ठेवला नाही. कारण सत्तेत तुम्ही आणि विरोधातही शिंदेसेना, म्हणजे एकाच सरकारमधले 2 पक्ष विरोधातही आहेत आणि सत्तेतही आहेत. तर मग विरोधी पक्ष जो आहे तो तिथं नेस्तानाबूत झाला, तर या लोकशाहीला तो घातक नाही का? विरोधी पक्ष संपला. विरोधी पक्ष ज्या वेळेस असते विरोधाकडे मुद्दे मांडण्याची ताकद असते. चांगले मुद्दे घेऊन समोर येऊन जनतेपर्यंत त्या मुद्द्याचा इम्प्रेशन पडलं पाहिजे. असे मुद्दे जनतेच्या मनाला लागतील असे मुद्दे ज्या वेळेस पुढे येतात त्या वेळेस विरोधक तयार होते. आज विरोधकाची परिस्थिती विरोधकच नाही. 2016 मध्ये आम्ही निवडणूक लढलो, आमच्या नगर परिषद 94 आल्या. आज 129 नगर परिषद आल्या. त्यावेळेस 1000 काही 900 काही नगरसेवक निवडून आले. आज 3350 नगरसेवक निवडून आले. हा काय फरक आहे? आमची लढत आमच्याच सोबत होऊन राहिली आणि आमच्या मित्रपक्ष सोबत होऊन राहिली. आज आमच्या मित्रपक्षाचे मत धरताना तुम्ही प्रत्येक शहरातले नगरसेवक धरताना कदाचित महाराष्ट्रामध्ये आजही विधानसभेपेक्षा जास्त सपाया विरोधकांचा झालेला. मूळचे आपण शिवसेनेचे होता, नंतर मनसेत गेलात. आज चांगल्या प्रकारचा जो पक्षाचा ध्येय धोरण राबवत आहे त्यामुळे तुमच्या इकडे प्रवाह येत आहे. अशा वेळेस गुभाटा सेनेची जी दयनीय अवस्था झाली त्यावर तुम्ही एका वाक्यात बोललेलं बरं. विचारधारेला सोडून आणि विकासाला सोडून नुसतंच हवेत गोष्टी करण्याला अर्थ नसतो. त्यामुळं अशी दयनीय अवस्था त्या पक्षाची झालेली आहे. बाळासाहेब होते तोपर्यंत ठीक होतं, त्यानंतर काही गोष्टी चुकीच्या झाल्या, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यानंतर नेते आपल्या जीवाचं किती रान करतात. कारण एका काळात शिवसेनेत मोठमोठे नेते होते. आम्ही सुद्धा शिवसेनेतूनच तयार झालेलो आहे. आजही आमच्या अंगात तेच रक्त आहे. परंतु काही गोष्टी चुकीच्या होत असतील आणि कार्यकर्त्याला, लोकांना, जनतेला जर कधी नुसतं मुंबईत बसूनच वाऱ्यावर सोडलं जात असेल तर आजकाल जनता ती गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही. जनतेला जमिनीवर काम करणारे लोक पाहिजे. आदरणीय देवाभाऊ, आदरणीय मोदीजी आपल्या रक्ताचं पाणी करून या देशासाठी, राज्यासाठी झटत आहे. घरात बसून किंवा मुंबईत राहून हा पक्ष चालत नाही. आदरणीय आमचे नेते सर्व, जमिनीपासूनचे कार्यकर्ते ते दिल्लीपर्यंतचे, मोदीजी हे सर्व दिवस रात्र काम करत राहतात भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी, या देशाचा विकास करण्यासाठी आणि गोरगरीब आणि सामान्य जनतेचा विकास साधण्यासाठी. परंतु अशी परिस्थिती आज त्या पक्षाकडे नाही आहे आणि त्यामुळंच एक माणूस त्या पक्षातून कमी होत आहे. मी जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा लोकांचं एकच म्हणणं येते की मुंबईत राहून राजकारण सर्वसामान्य लोकांसाठी प्रोटेक्ट होत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरावं लागतो. बीजेपी असो, शिंदे असो, हे जमिनीवर उतरतात. म्हणून अविनाश भाऊ गायगोले सारखे, नितीन पटेल सारखे सर्वसामान्यातून आज या पदावर पोहोचतात. हेच एक बीजेपीचं मर्म आहे की साध्या नगराध्यक्षासाठी ते त्या नगरात जो तिथे मग उपमुख्यमंत्री असो का मुख्यमंत्री असो सभा घेतात, त्यांचे पालकमंत्री, त्यांचे मंत्री सर्व झटतात. म्हणूनच आज बीजेपीच्या मागे हा सर्व प्रवाह येतो. हेच एक कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना डुबण्यामागचं असेल असं लोकांमध्ये वदळले जाते. अशाच मुलाखती व्हिडिओ पाहण्याकरता पात्र गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह आपण गन्नाका फन्ना युट्यूब या छोट्याशा चॅनलला मुलाखती दिल्या. दोघांचे धन्यवाद. नमस्कार.